मी पक्षपाती आहे, पण निपक्षपाती शिलेदार पत्रकारांचा. सागर सुरवसे, विशेष प्रतिनिधी, TV9 मराठी. प्रत्येक पत्रकाराने निपक्षपाती असावे असा संकेत आहे. मात्र कोणत्याही पत्रकाराला पक्षपाती बनवण्याला समाजव्यवस्थाच कारणीभूत असते. नव्हे तीच जबाबदार असते. यात सर्वाधिक जबाबदार आहेत त्या भांडवलशाही वृत्तसंस्था. कारण आपल्या इतर व्यवसायाची आर्थिक गणिते जुळवण्यासाठी आपल्याच मालकीची वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या काढून संबंधित प्रशासनावर प्रेशर क्रिएट करतात. त्यात तोफेच्या तोंडी दिले जाते ते संस्थेचा संबंधित विभाग पाहणाऱ्या पत्रकाराला. मग अशा परिस्थितीत तो पत्रकार निपक्षपाती कसा राहू शकतो, असा वास्तववादी प्रश्न उपस्थित केला आहे TV9चे विशेष प्रतिनिधी सागर सुरवसे यांनी. बोलण्यात आणि लेखनात पक्षपातीपणा इतका सामान्य आहे की अनेकदा आपल्याला त्याची जाणीवही नसते. पण पूर्वग्रह न ठेवता सजग राहणे आणि लिहिणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मुळात प्रत्येक व्यक्ती हा पक्षपातीच असतो. मात्र प्रत्येक पत्रकार हा पक्षपाती असतोच असे नाही. वास्तविक पाहता पत्रकार हा आधी व्यक्ती असतो, परंतु त्याच्या अनुभवाप्रमाणे आणि त्याची समाजाची मानसिकता घडवण्याच्या जाणीवेतून तो पक्षपाती किंवा निपक्षपाती होतो. अर्थात मानसशास्त्रीय परिप्रेक्ष्यातून पाहिल्यानंतर वरील संकल्पना या मानवी स्वभावाशी जोडल्या जाऊ शकतात. साहित्य चपराकचे संपादक घनश्याम पाटील यांनी नेहमीप्रमाणे पत्रकारांच्या गिरेबानमे हात घालत आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे कोणताही पत्रकार, विशेषतः अलीकडच्या काळातील पत्रकार, संपादक, वृत्तनिवेदक निपक्षपातीपणा ही संकल्पनाच कशी कालबाह्य अर्थात आउटडेटेड झाली आहे हे सांगण्याचा हिरिरीने प्रयत्न करेल यात तसूभरही शंका नाही. तर काही पत्रकार, संपादक हे अपरिहार्यतेने का होईना मान्य करतील की होय, आम्ही पक्षपाती आहोत. मात्र त्याला आजची व्यावसायिक स्पर्धा कारणीभूत असल्याचे परमनंट कारण देखील सांगतील. काही पत्रकार अर्थात यापुढे संपादक, वृत्तनिवेदक हे सर्व प्रथम असतात असे मानून पत्रकार हा एकच शब्द यापुढील लेखनात वापरतो आहे. कारण अनेकांना वाटते की मी संपादक, वृत्तनिवेदक आहे, त्यामुळे बातमीच्या क्षेत्राशी संबंधित असणारे सर्व घटक पत्रकार आहेत असे मानतो. मी नोव्हेंबर 2011 सालापासून पत्रकारितेत कार्यरत आहे. या कालावधीत साप्ताहिक चपराकपासून सुरू झालेल्या माझ्या पत्रकारितेच्या प्रवासात दैनिक सकाळ, दैनिक लोकमत इथे आंतरवासिता कालावधी पूर्ण केला. त्यानंतर थेट मुंबई स्थित ABP माझा येथे 2013 ते 2015, IBN लोकमत अर्थात न्यूज 18 लोकमतमध्ये 2015 ते 2022 आणि त्यानंतर आज तागायत TV9 मराठी या आघाडीच्या वृत्तवाहिनीत काम करतोय. मात्र एखादे संपादक वगळता मला निपक्षपातीपणे पत्रकारिता करायला कधीही अडचण किंवा मर्यादा आली नाही. किंबहुना मी पक्षपातीपणा केला नाही हे ठामपणे सांगू शकतो. अगदी माझ्या जवळच्या आणि नात्यातल्या व्यक्तीच्या विरोधातही बातमी देताना पक्षपातीपणा केला नाही. त्यामुळे ते नातेवाईक माझ्यापासून दुरावले गेले. कुटुंबाचा सदस्य म्हणून मी कदाचित पक्षपाती असे नाही, मात्र पत्रकार म्हणून मी कधीही पक्षपातीपणा केला नाही हे नम्रपणे सांगतो. बऱ्याचदा आपण भारतीय लोक कोणत्याही गोष्टीचे, घटनेचे किंवा कृतीचे मूल्यमापन नैतिक आणि अनैतिक या तराजूत तोलण्याचा अट्टाहास करतो. एखादा राजकीय पक्ष, नेता, अधिकाऱ्यांची भूमिका, आध्यात्मिक गुरूंचे वागणे किंबहुना एखाद्या युवतीने केलेला आंतरजातीय विवाह या सर्वच बाबी आपण नैतिकता आणि अनैतिकता याच्याशी जोडतो. मात्र मला वाटते या नैतिक आणि अनैतिकतेतूनच पक्षपात आणि निपक्षपाताचा जन्म होतो आणि त्याचा प्रवासही इथूनच सुरू होत असावा. वास्तविक पाहता आपण जेव्हा व्यावहारिक पातळीवरून त्याचा विचार करू तेव्हा मात्र खऱ्या अर्थाने पक्षपाती किंवा निपक्षपाती असे वर्गीकरण करू शकतो. अर्थात हे झाले तत्त्वज्ञान. आता हे तत्त्वज्ञान आपण पत्रकारितेच्या व्यवसायाला किंवा धर्माला लावायचे झाल्यास त्याचा परिणाम काय असू शकतो ते पाहू. प्रत्येक पत्रकाराने निपक्षपाती असावे असा संकेत आहे. मात्र कोणत्याही पत्रकाराला पक्षपाती बनवण्याला समाजव्यवस्थाच कारणीभूत असते. नव्हे तीच जबाबदार असते. यात सर्वाधिक जबाबदार आहेत त्या भांडवलशाही वृत्तसंस्था.
कारण आपल्या इतर व्यवसायाची आर्थिक गणिते जुळवण्यासाठी आपल्याच मालकीची वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या काढून संबंधित प्रशासनावर प्रेशर क्रिएट करतात. त्यात तोफेच्या तोंडी दिले जाते ते संस्थेचा संबंधित विभाग पाहणाऱ्या पत्रकाराला. मग अशा परिस्थितीत तो पत्रकार निपक्षपाती कसा राहू शकतो? ही झाली पत्रकाराच्या अपरिहार्यतेची बाजू. आता थोडे सामाजिक पातळीवर पत्रकाराला कसे पक्षपाती केले जाते ते पाहू. जेव्हा पत्रकार एखादे वृत्तपत्र किंवा वृत्तवाहिनीसाठी काम करतो तेव्हा त्याला दररोज घडलेल्या घटनांचे वार्तांकन आणि विश्लेषण करावे लागते. त्यासाठी त्या घटनेसंबंधी पत्रकाराला काही लोकांच्या प्रतिक्रिया घेणे क्रमप्राप्त असते. उदाहरणार्थ, एखाद्या सत्ताधारी पक्षाने घेतलेल्या निर्णयावर विरोधी पक्षातील 2-3 नेत्यांची प्रतिक्रिया घेतल्यानंतर त्यातील काहींची प्रतिक्रिया लागते, काहींची नाही. त्याचप्रमाणे कांद्याचे, भाजीपाल्याचे भाव घसरले की अनेक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्यावर काहींच्या लागतात, काहींच्या नाही. त्याचे कारण त्याने व्यक्त केलेले मत हे वास्तवाला धरून आहे की नाही, ते प्रक्षेपित केल्यास कोणत्या तांत्रिक आणि कायदेशीर अडचणी येतील का, सर्वात महत्त्वाचे म्हणजे बातमी प्रकाशित करण्याची जागेची मर्यादा किंवा प्रदर्शित करण्याची वेळेची मर्यादा, या सर्व बाबी लक्षात घेऊन ती बातमी प्रकाशित किंवा प्रदर्शित होते. या सर्व प्रक्रियेत काही लोकांच्या प्रतिक्रिया दाखवल्या जात नाहीत आणि खऱ्या अर्थाने इथूनच सुरू होते पक्षपाती आणि निपक्षपातीपणाचा शिक्का मारण्याचे काम. एखादा पत्रकार किंवा त्याची संस्था सदा सर्व काळ सर्वांनाच खुश ठेवू किंवा प्रसिद्धी देऊ शकत नाही, हे त्रिकालाबाधित सत्य समाजाने स्वीकारले पाहिजे. ज्याप्रमाणे डॉक्टर हे जीव वाचवणारे असले तरी ते देव नसतात, त्याचप्रमाणे पत्रकारांचेही आहे. नैतिक, अनैतिक पातळीवर पत्रकाराचे मूल्यमापन करण्याचा प्रयत्न केल्यास तो कायम पक्षपातीच ठरवला जाईल. त्यामुळे व्यवहारी पातळीवर जेव्हा त्याचे मूल्यमापन होईल तेव्हाच तो पक्षपाती की निपक्षपाती हे सिद्ध होईल. माझा असा बिलकुल दावा नाही की सर्वच पत्रकार निपक्षपाती असतात, मात्र सर्वच पक्षपातीही नसतात. अर्थात हे झाले पत्रकारांचे सामाजिक पातळीवरील मूल्यमापन. आता व्यक्तिगत पातळीवर बोलायचे झाल्यास प्रत्येकाने आपला सद्विवेक जागृत ठेवून काम केल्यास कोणी कसलाही शिक्का मारल्यास घाबरायचे कारण नाही. बऱ्याचदा पत्रकारांच्या पक्षपातीपणाचा शिक्का मारण्याला तो स्वतः किंवा त्याची संस्था जबाबदार असते. या बाबतीत मुद्रित म्हणजे प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि नव्याने आलेला डिजिटल मीडिया यांचे मूल्यमापन वेगवेगळे विशद करावे लागेल. प्रिंट मीडियातील पत्रकारांना, विशेषतः ग्रामीण महाराष्ट्रातील पत्रकारांना संस्थेकडून जाहिरातींचे भले मोठे टार्गेट दिले जाते. त्यामुळे ते पूर्ण करण्यासाठी तो स्थानिक नेत्यांची, व्यक्तींची इतकी तळी उचलतो की विरोधी नेत्याला स्वतःच आपला विरोधक मानायला लागतो. जाहिरातदार नेत्याला खुश करण्यासाठी तो बातमीत त्याच्या विरोधी नेत्याचे नावही छापण्याचे औदार्य दाखवत नाही. अर्थात हे सर्व जाहिरातदार नेत्याच्या आदेशाने घडते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. काही ठिकाणी तर नेता स्वतःच स्क्रिप्ट बनवून घेतो आणि तीच पत्रकारांना दिली जाते आणि ती तशीच छापूनही येते. त्यामुळे साहजिकच त्या संबंधित पत्रकारांजवळ पक्षपाताचा शिक्का नव्हे तर आरोपच केला जातो. इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास त्यांना कोणत्याही प्रकारचे जाहिरातीचे टार्गेट नसते. मात्र घडलेली बातमी सर्वात आधी आपल्या वृत्तवाहिनीकडे आली पाहिजे याबाबत स्पर्धा असते. किंबहुना एखादी राजकीय गोटातील बातमी आपल्याकडेच असावी हा आग्रह असतो. अशावेळी एखाद्या नेत्याकडून आपल्याला बातमी किंवा प्रतिक्रिया न मिळाल्याने त्या चॅनलचा पत्रकार दुखावला जातो. तसेच बातमी न सांगणाऱ्या नेत्यावर रागावतो. या रागातून तो पुढे त्याच्या बातम्यांकडे दुर्लक्ष करतो. किंबहुना तो आपल्या कॅमेऱ्यात संबंधित नेता कसा येणार नाही याची पुरेपूर काळजी घेतो. त्यामुळे त्याच्यावर पक्षपातीपणाचा आरोप सुरू होतो आणि तो रास्तही आहे. डिजिटल मीडिया हे माध्यम आजच्या घडीला विश्वासार्ह नसले तरी अतिशय प्रभावशाली आणि तितकेच घातक आहे. सर्वसाधारणपणे प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियावर सरकारी संस्थांची निगराणी किंवा काही प्रमाणात अंकुश आहे. मात्र डिजिटल मीडियावर कोणाचाच अंकुश राहिलेला नाही.
प्रत्येकजण आपल्या क्षमतेप्रमाणे आणि कुवतीप्रमाणे याचा वापर करतो आहे. अर्थात यातील बोटावर मोजण्याइतकी जबाबदार माध्यमे वगळता बाकी सर्व राम आहे. मुळात पक्षपातासाठीच हे माध्यम उदयाला आल्याचे माझे ठाम मत आहे. त्यामुळे यातील पत्रकारांना पत्रकार म्हणायचे की पक्षपातिकार हा संशोधनाचा विषय आहे. अर्थात हे वाईट अर्थाने न घेता आजच्या काळाची गरज म्हणून देखील घेऊ शकतो. वरील सर्व परिस्थिती पाहता आपण अशाही काळात निपक्षपाती पत्रकार म्हणून स्वतःला प्रस्थापित करू शकतो. मात्र त्यासाठी आपल्याला राग, लोभ, मोह, मद, मत्सर यापासून अलिप्त राहावे लागेल. वास्तविक पाहता हे लिहिताना जितके सोपे वाटते तितकेच ते जगणे अवघड आहे, अशक्य बिलकुल नाही. आपल्या संस्थेने घेतलेल्या निर्णयामुळे आपण पक्षपाती ठरलो तरी हरकत नाही. मात्र आपल्या वैयक्तिक पातळीवर आपण निपक्षपाती नक्कीच राहू शकतो. शेवटी जाता जाता माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे वाक्य आठवते, आय एम अनमॅरिड बट नॉट बॅचलर. म्हणजेच मी अविवाहित आहे मात्र ब्रह्मचारी बिलकुल नाही. त्याचप्रमाणे पत्रकार हा पक्षपाती नसतो असे नाही, मात्र तो पूर्णतः पक्षपाती असतो असेही नाही. म्हणूनच मला वाटते की होय, मी पक्षपाती आहे, पण निपक्षपाती शिलेदार पत्रकारांचा.